रस्ते अपघातात एका 33 वर्षीय व्यक्तीचे ब्रेन डेड झाल्याने मृत्यू झालाय। त्यानंतर त्याच्या कुटुंबियांच्या सहमतीने अवयवदानाचा निर्णय ठाण्यातील महावीर जैन हॉस्पिटलने घेतला आहे। सदर व्यक्तीच्या अवयवदानाने मुंबईतील विविध रुग्णालयातील 9 जणांना अवयवदान करून जीवनदान देण्यात महावीर जैन हॉस्पिटलला यश आल्याचे हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉक्टर रणवीर कोष्टी यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले। हाजुरी येथील महावीर जैन हॉस्पिटलमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेस हॉस्पिटलचे विश्वस्त अजय आशर, महेश राजदरेकर, डॉक्टरांची टीम उपस्थित होती। 29 मार्च रोजी ठाण्यातील महावीर जैन हॉस्पिटलमध्ये एका 33 वर्षीय व्यक्तीचे रस्ते अपघातामध्ये ब्रेन डेड झाल्यानंतर नातेवाईकांना माहिती देत त्यांना मृत घोषित करण्यात आले। त्यानंतर मय्यत व्यक्तीच्या अवयवदानाचा निर्णय त्यांच्या नातेवाईकांच्या सहमतीने घेण्यात आला आहे। यामध्ये महावीर जैन हॉस्पिटलचे डॉक्टर रणवीर कोष्टी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। मुंबईतील विविध हॉस्पिटलच्या डॉक्टरांना संपर्क करून हृदय, 2 किडनी, लिव्हर, प्रॅक्टेरिया, कॉर्निया, ब्रोन ब्राइस असे पार्ट डोनेट करण्यात संकलित करण्यात आले। यामध्ये लिव्हरचे 2 पार्ट करण्यात आले होते, त्याला स्प्लिट लिव्हर असं म्हणतात। केम आणि अपोलो हॉस्पिटल असे 2 ठिकाणी हे पाठवण्यात आले। यामध्ये विशेष म्हणजे 9 वर्षाच्या पेशंटला लिव्हर ट्रान्सप्लांट करण्यात यश आले। हार्ट, लिव्हर आणि किडनी हे 24 तास ग्रीन कॉरिडॉरमध्ये रवाना करण्यात आले। त्यानंतर सर्व अवयव 94 रुग्णांना तातडीने प्रत्यारोपण केल्याचं त्या हॉस्पिटलकडून सांगण्यात आलंय। ही सर्व प्रक्रिया 40 डॉक्टरांच्या टीमने यशस्वीरित्या पार पाडली आहे। ब्रेन डेडबाबत डॉक्टरांनी सांगितलं की 100% ब्रेन डेड जाहीर केल्यानंतर नातेवाईकांकडून स्वीकृती घेऊनच रुग्णांना मृत घोषित केलं जातं। यामध्ये शासनाकडे पूर्ण माहिती देत त्यांच्या टीमकडून तपासणी केल्यानंतरच पुढील प्रक्रिया पार पडते। सदर अवयवदान जाहीर झाल्यानंतर मुंबईतील HN रिलायन्स हॉस्पिटल, मॅक्स नानावटी हॉस्पिटल, केईम हॉस्पिटल, नानावटी हॉस्पिटल, सहियारा, बोन बँक येथे विविध अवयव पाठवण्यात आले आहेत। अवयवदानामध्ये सर्वाधिक मागणी किडनीला ट्रान्सप्लांटला असून जवळजवळ 60 ते 70 हजार रुग्ण प्रतीक्षेमध्ये आहेत। त्यानंतर लिव्हर आणि लंग्सचे पेशंट येतात। लाखो पेशंट हे अवयवासाठी प्रतीक्षेत असून त्यांना वेळेत अवयव पुरवण्यासाठी डॉक्टरांची टीम तत्पर असते। महावीर जैन हॉस्पिटलचे ट्रस्टी अजय आशर यांनी हॉस्पिटलच्या उपक्रमाबाबत माहिती देताना सांगितलं की आमच्या हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णांना अगदी अल्प दरामध्ये उपचार आणि सुविधा पुरवण्यात येते। रुग्णांच्या सेवेसाठी आमचं रुग्णालय सज्ज आहे। आमच्या डॉक्टरांच्या टीमकडून खूप चांगले सहकार्य मिळत आहे। अवयवदान ही चळवळ असून ती अधिक वाढवण्यासाठी ठाणेकरांनी पुढे येणं गरजेचं आहे। आमच्या रुग्णालयाच्या माध्यमातून अत्यंत गरीब गरजू रुग्णांना सुविधा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून जनतेने इथे येऊन नक्कीच उपचार घ्यावेत आणि अवयवदान करून इतर रुग्णांचे प्राण वाचवावेत असा आमचा प्रयत्न आहे। 24 तारखे रोजी शिफ्ट झालेला त्या रुग्णाचा एक गंभीर रस्ता अपघातात मेंदूला खूप मोठी इजा झालेली। त्याची तिकडे बाहेर एक डिकम्प्रेसिव्ह क्रिनेक्टॉमी म्हणून एक सर्जरी करण्यात आली आणि इथे आल्यानंतर आम्ही जेव्हा क्लिनिकली तपास केला तर आम्हाला आढळलं की ते रुग्णाचे ब्रेनस्टेम रिफ्लेक्सेस ॲब्सेंट आहेत। तर त्या परिणामस्वरूपी आम्ही त्याला ब्रेन डेड डिक्लेअर केला। त्यानंतर आम्ही नातेवाईकांना त्याने समजून सांगितलं की ना तुमचा रुग्ण ब्रेन डेड आहे आणि तुमची जर इच्छा असेल तर या रुग्णाचे आपण यांना ऑर्गन डोनेट करू शकतो। तर नातेवाईकांनी काही टाईम घेऊन समजून सगळं प्रोसेस या अतिशय कठीण परिस्थितीमध्ये त्यांनी ऑर्गन डोनेशनची स्वीकृती दिली। त्या परिणामस्वरूपी काल 29 तारखेला आम्ही ZT झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन कमिटी जी महाराष्ट्र गव्हर्नमेंटची कमिटी आहे त्यांना सूचित केलं आणि त्यांच्या डायरेक्शनच्या अनुसार वेगवेगळ्या हॉस्पिटल्स इथून प्रत्येक टीम आमच्या हॉस्पिटलला आल्या आणि हार्ट, किडनी, लिव्हर, पँक्रियास, कॉर्निया आणि बोन्स असे अवयव आम्ही प्रत्येक वेगवेगळ्या हॉस्पिटल्सला डोनेट केले आणि ऑलमोस्ट 10 लोकांचे जीव वाचले। मला तर खूप बरं वाटतंय, चांगलं वाटतंय की आमचे हॉस्पिटलमध्ये अशी प्रक्रिया ही सेकंड टाईम झाली आहे आणि आमचा उद्देश जो होता की मॅक्सिमम लोकांना आम्ही हे उपलब्धी देऊ, मॅक्सिमम लोकांना आम्ही काही ना काही हेल्प करू आणि आता हे तर सर्वात मोठं झालं की त्याच्यामध्ये आपली हॉस्पिटलमध्ये आपण रोजच प्राण वाचवतोय, पण हे दुसरं प्राण दिल्यासारखं असतं आणि आम्हाला खूप चांगलं वाटतंय की आमचा जे उद्देश होता जे हॉस्पिटल चालू करण्याचा आता खूप त्याचा चांगला उपयोग होत आहे आणि सगळेच आमचे स्टाफ आहे, आमचे को ट्रस्टी आहे, सगळेच याच्यामध्ये खूप म्हणजे उल्हासाने काम करतात आणि चांगले रिझल्ट देतात।
सर, अवयवदान हे कितपत महत्वाचं आहे, कशा प्रकारे सांगा? खूपच महत्त्वाचं आहे. आता जसे डॉक्टर रणवीर म्हणाले तसे वेटिंग लिस्ट खूपच मोठा आहे. मोर दॅन 60,000 वॉन्ट किडनीज, ऑलमोस्ट 25-30,000 वॉन्ट लिव्हर आणि हार्ट ट्रान्सप्लांट वगैरे सगळ्याची खूपच गरज आहे. आणि आपण जेवढी हे लोकांना कळवणार की ऑर्गन डोनेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट डोनेशन. लाईफ असली तेव्हा तर मनुष्य कामात असतो, पण आफ्टर लाईफ ऑल्सो ही कॅन रिअली डोनेट, विच इज अ व्हेरी बिग थिंग. अँड पीपल शुड अंडरस्टँड दिस अँड कम आउट विथ मोर अँड मोर फॉर डोनेशन्स. आम्हाला सर्वात जे अवघड जाते ते जाते जेव्हा कोणी पेशंट ब्रेन डेड झाला असेल तर त्यांचे नातेवाईकांना आम्हाला समजवायला की हे एवढं इम्पॉर्टंट आहे. हे याच्यासाठी आमचा जास्तीत जास्त वेळ जातो. जर लोकांना हे समजलं की त्यांनी स्वतः पुढे यायचा आणि असं झालं आहे तर ब्रेन डेड झाले आहे तर स्वतःने पुढे येऊन डोनेशन केलं तर आपण एवढे लोकांचे जीव वाचवू शकतो. सर, आपल्या महावीर हॉस्पिटलमध्ये काही सिरियस पेशंट जेव्हा येतात त्यांच्याकडे असा फॉर्म भरून घेतात का? फॉर्म भरून घेतात, पण अल्टिमेटली नातेवाईकांवरती असतं. त्यांची जे इच्छा असते तसंच आम्ही करू शकतो. म्हणून आम्ही अपील करतो सगळे नातेवाईकांना की आपण सगळे याच्यामध्ये प्रोॲक्टिव्ह व्हा, स्वतःहून या. आपल्याला सगळ्याला ब्लड डोनेशन आपल्याला माहिती आहे, खूप आय डोनेशनचं पण चालू आहे, कॉर्निया डोनेशनचं, पण तसंच ऑर्गन डोनेशनचं आपण ड्राईव्ह केलं पाहिजे आणि सगळ्यांना समजलं पाहिजे याचं इम्पॉर्टन्स काय आहे. आणि स्वतःहून पुढे येऊन सांगितलं तर सगळ्यांना खूप चांगलं होणार. सर, एक वेगळा प्रश्न आहे. जितोच्या वतीने असेल किंवा त्याच्या ठाणे महानगरपालिकेच्या वतीने कॅन्सर हॉस्पिटल ठाण्यामध्ये सुरू होत आहे. सध्याची स्थिती काय आहे आणि कधीपर्यंत हे संपूर्ण हॉस्पिटल कार्यरत होईल, काय सांगाल याबद्दल? काय सांगाल? कॅन्सर हॉस्पिटल आता आम्ही 7th स्लॅबवरती आहोत. जे हॉस्पिटलचं बिल्डिंग आहे आणि त्याची बाजूला दुसरं जे एम्युनिटीज दुसरी आहे ते बिल्डिंग आहे. एक बिल्डिंगचं सगळे संपले आहे आणि आमचं कॉन्सन्ट्रेशन आता ते मंदिरचं होतं. मंदिर आता आपलं पूर्ण झालेलं आहे, आपल्या सगळ्यांना ते ठाऊकच असणार. आता आम्ही हे काम जोरात घेणार आणि संभवतः जर देवाची इच्छा असणार तर पुढच्या वर्षी बाय द एंड ऑफ नेक्स्ट इयर वी शुड बी एबल टू डू इट. ओके, थँक्यू सर.